तर आपण सुरू करूया. स्क्रीन दिसते का? चलो, बहुत बढ़िया बहुत बढ़िया. अमोल बनकर सर, चेतन कुमार भुले सर, दीपक वाघचौरे सर. तर आपलं विशेषण आहे. विशेषण एक पुढील 5-10 मिनिटांमध्ये संपून जाईल. इथले 15-20 मिनिटांमध्ये. याच्या पुढे जाणार नाही ते. याच्या पुढे काही विशेषण राहणार नाही. ओके. विशेषण म्हणजे काय? विशेषण म्हणजे काय? तुम्ही मला वाटेल 10-15 मिनिटात सर ना 5वीचं शिकून देतील. नाही, तुम्हाला MPSCचं शिकून देतो 10-15 मिनिटांमध्ये. ओके. जे परीक्षेला येतं ते शिकून देतो. तर विशेषण म्हणजे काय? तर विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. अरे क्या बात है सर, एकदम एक्युरेट बता दी आपने व्याख्या, एकदम एक्युरेट. नामाबद्दल विशेष माहिती, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. नामाबद्दल विशेष माहिती, विशेष माहिती तर सांगतोच, पण नामाची सर्वनाम झालंय का? हा, सर्वनाम झालं मग मीच झालं वाटतं माझ्याकडून क्लास. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. परत आपण असं म्हणू शकतो की नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द. चालेल ना? नामाची व्याप्ती संकुचित करणारा शब्द म्हणलं तर चालेल की नाही? चालेल की नाही? तुम्ही पटापटा लाईक देऊन सांगा. संकुचित करणारा शब्द. बस. आणखीन काय सांगता येईल? विशेषाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. विशेष माहिती सांगणारा शब्द. ओके. चांगली मुले, काळा कुत्रा, हिरवे रान, खूप लोक. हे झालं का नाही सुरू? हा, सुरू आहे. खूप लोक, काळ्या टोप्या, 5 टोप्या, निळ्या टोप्या वगैरे वगैरे. हां, तर हे विशेषण आहेत सगळे. आणि परीक्षेला तुम्हाला एक गोष्ट येऊ शकते, ती म्हणजे विशेषणाचे प्रकार. विशेषणाचे प्रकार आहेत 3. पहिला प्रकार आहे बघा, विशेषणाचे मुख्य प्रकार 3 आहेत. तुम्ही वाक्य लिहूनच घ्या वाटल्यास. विशेषणाचे मुख्य प्रकार किती आहेत? तुम्हाला येऊ शकतं 2, 3, 4, 5. ठीक आहे. विशेषणाचे मुख्य प्रकार 3 आहेत. सर जी, तुम्ही काल नसेल ना ते तर सर्वनामाचा व्हिडिओ टाकलाय बरं का आपण, यूट्यूबला आहे. थँक्यू सर. यूट्यूबला संदीप ससाने सर सर्च करा. ससाने जर केलो तर ते येणार नाही, त्याला पुढं सर लावावं लागेल, मग आपलीच व्हिडिओ होतात. ठीक आहे. म्हणून ते मी म्हणत राहतो मी संदीप ससाने सर. संदीप ससाने म्हटलं की मग ते भरपूर येतात ते, म्हणून मी पुढं सर लावलाय स्पेशल. तर विशेषणाचे मुख्य प्रकार किती आहेत? 3 आहेत. ते कोणकोणते आहेत? तर पहिला प्रकार आहे, कोणता आहे पहिला प्रकार? गुणविशेषण. 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 दुसरा प्रकार आहे संख्या विशेषण. आणि तिसरा कोणता आहे? कोण सांगते? सायंकाळी पण माझाच होणार आहे बरं का, मी पूर्ण म्हणजे 7 ते 9, 10. गुणविशेषण, संख्या विशेषण. तिसरा प्रकार कोण सांगते? क्रिया विशेषण. क्रिया विशेषण अव्यय आहे सरजी, तो वेगळा प्रकार आहे. हे लोकांना माहित राहत नाही. सार्वनामिक विशेषण हे लक्षात ठेवा. सार्वनामिक विशेषण, सर्वनामापासून बनलेले विशेषण.
राहील का लक्षात आता? नामविशेषण गुणविशेषण, संख्याविशेषण, सार्वनामिक विशेषण. खालीलपैकी कोणता विशेषणाचा प्रकार नाही? तर हे मुख्य प्रकार नाही जर असं म्हणलं आणि खाली पर्याय दिलं धातू साधित विशेषण, तर तो काही प्रकार नाही विशेषणाचा. मुख्य प्रकार काय म्हटलं मी? मुख्य प्रकार नाहीये. मग आहे तसे तुम्ही म्हणू शकता त्याला की अव्यय साधित, नाम साधित, धातू साधित वगैरे, पण मुख्य प्रकार तीनच आहे ते. आता पहिला प्रकार जो आहे आपला विशेषणाचा, तर तो आहे गुण. गुण विशेषण. गुण विशेषण काय? नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण दाखवणारं विशेषण. नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण दाखवणारं विशेषण. आणखीनही आपल्या बांधवांना क्लासबद्दल माहिती द्या. अर्थात तुम्हाला आवडत असेल, तुमचा फायदा होत असेल तर त्यांचाही फायदा होऊ द्या, त्यांनाही पास होऊ द्या TET, त्यांनाही केंद्र प्रमुख बनू द्या. वाटलंच केंद्र प्रमुख बनायचं असेल तर तुमच्या जिल्ह्यातले नका सांगू, दुसऱ्या जिल्ह्यातल्यांना सांगा, नाही का? आपल्या जिल्ह्यातले सांगितलं तर तुम्हाला त्यांचं कॉम्पिटिशनमध्ये येतील ते तुमच्या म्हणून, काही हरकत नाही. पण दुसऱ्या जिल्ह्यामधल्या तर मित्रांना, मैत्रिणींना, तुमच्या सगळी सोयऱ्यांना सांगा. नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण दाखवणारा विशेषण म्हणजे गुणविशेषण. ठीक आहे. मी जर म्हटलं मोठी मुले, मोठी मुले, ठीक आहे, विशेषण कोणतं आहे? मोठी. मी म्हटलं आंबट बोरे, आंबट बोरे, विशेषण कोणतं आहे? आंबट. मी म्हटलं कडू कारले. काही काही लोक कडू कारल्याची भाजी गोड करतात, गोड, गुळ टाकून करतात ते. शूर सरदार, शूर सरदार, तर हे काय झाले? गुण विशेषणाची उदाहरणं झालेली आहेत. समजलं का? सर समजायसारखं काय बरं याच्यात तुम्ही हे पण म्हणता समजलं का? दुसरा संख्या विशेषण. दुसरा आहे संख्या विशेषण. करुणा पगार मैम, बहुत दिनों के बाद आपका वेलकम. संख्या विशेषण या विशेषणाने नामाची संख्या दाखवली जाते. बस, त्याला काय म्हणायचं? संख्या विशेषण. संख्या दाखवली जाते. समजलं? मग या संख्या विशेषणाचे काही पोट प्रकार आहेत. पोट म्हणण्यापेक्षा उपप्रकार म्हणा. संख्या विशेषणाचे हे महत्वाचं आहे. गुण विशेषणापेक्षा हा संख्या विशेषणाचा प्रकार अतिशय महत्वाचा आहे, कारण याच्यामध्ये त्याचे उपप्रकार आहेत आणि प्रश्न आला तर इथंच येतो. विशेषणावर जर वाटलं त्यांना टाकू काहीतरी तर इथंच टाकतात प्रश्न. ठीक आहे, माझ्यासारखा तर इथंच टाकतो. उदाहरणार्थ गणनावाचक विशेषण. आपण जे प्रश्न काढतो ते प्रश्न कसे आहेत सांगा बरं? कसे असतात? क्वालिटी असतं की नाही? मी प्रश्न टाकतो ना कधी कधी, गणनावाचक संख्या विशेषण. गणना म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 अशी जी गणना करतो आपण, त्याला म्हणायचं गणनावाचक विशेषण. कळलं का? गणनावाचक म्हणजे कळलं का? जे संख्यावाचन करतो आपण, 8 मुले, आणि 8 असं न लिहिता आपण असं लिहायला पाहिजे अक्षरात, 8 मुले, 10 मुली,
हे विशेषणाच्या खाली अंडरलाईन करत राहा, तुम्हाला लक्षात येतं. ठीक आहे. सहस्र किरणे, सहस्र किरणे, सहस्र, अर्धा तास. कळला का गणना विशेषण? दुसरा प्रकार आहे क्रमवाचक संख्या विशेषण. क्रम आता याच्यामध्ये गणनामध्ये पण आणखी एक 2-3 प्रकार आहेत, ते काही आवश्यक नाही, पण मग राहू द्या. गणना म्हणजे काय, याच्यामध्ये एक आहे महत्त्वाचा पॉईंट घेतो तो, हे जे आहे तसं की हे याला म्हणायचं पूर्णांक गणनावाचक विशेषण. याला अपूर्णांक गणनावाचक विशेषण म्हणायचं, अपूर्णांक. आणि एक दुसरा महत्त्वाचा एक सांगतोय मी, साकल्य गणनावाचक. साकल्य, साकल्य म्हणजे काय, हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. साकल्य तर तो सगळेच्या सगळे, म्हणजे दोन्ही मुली, दोन्ही मुली असं जर म्हटलं तर तो कोणता विशेषणाचा प्रकार झाला? साकल्य संख्यावाचक विशेषण. साकल्य गणनावाचक संख्यावाचक विशेषण. कळलं का? साकल्य कळलं का सगळ्यांना? सकल, सकल विद्यापती, साकल्य. उदाहरण घ्या वाटल्यास 2 लिहून. पाची पांडव, चारी बहिणी. साकल्य समजे का? समजे का? सर एकदा परत सांगता का? फक्त रिपीट ओरली सांगा. माझा जरा फोन आला होता अर्जंट मध्ये, म्हणून मी ऐकलं नाही. फक्त हे उपप्रकार सांगा फक्त एकदा ओरली. गणवाचक आणि क्रमवाचक, साकल्यवाचक, कोणाचे प्रकार आहे तेवढं सांगा. बघा, संख्यावाचन, संख्या विशेषणामध्ये आपण गणनावाचक विशेषण पाहिला. या गणनावाचक मध्ये 3 प्रकार आहेत. एक पूर्णांक, एक दुसरा आहे अपूर्णांक गणनावाचक, आणि तिसरा आहे साकल्य. ते वरचे 2 काही महत्त्वाचे नाही आहेत, हा महत्त्वाचा आहे, दोन्ही मुली. ओके, आता तुम्हाला समजलं असेल. साकल्य कोणाकोणाला समजलं सांगा बरं? साकल्यवाचक हा गणनावाचक संख्या विशेषणाचा प्रकार आहे. त्यानंतर क्रम. क्रम कसा असतो? पहिला 2 नंबर लिहा द्या, याचा असं 2 नंबर, असा 2 लिहा. क्रम वाचक संख्या विशेषण, पहिला, दुसरा, तिसरा, याला म्हणायचं क्रमवाचक. कळलं का? क्रमवाचक. संख्या विशेषणाचा तिसरा प्रकार आहे आवर्तीवाचक. आवर्ती, पुन्हा पुन्हा येतात ते. चौपट मुले, 10 पट रुपये, 10 पट. द्विगुणित आनंद, द्विगुणित आनंद. कळलं का? आवर्ती वाचक संख्या विशेषण समजला का? संख्येची किती वेळा आलेली आहे ती आवृत्ती कळते. ओके. त्यानंतर पृथकत्व वाचक, म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळं केलं असतं. 1-1, 2-2, 10-10चा गट, याला म्हणायचं
पृथक्त्ववाचक. आणि कुठला आहे शेवटचा एक अनिश्चित संख्या विशेषण. 5 प्रकार याच्यातले कळले का? संख्या विशेषणाचे 5 प्रकार. पहिला गणना, दुसरा क्रम, तिसरा आवृत्ती, चौथा पृथक्त्व आणि पाचवा आहे अनिश्चित. हे अनिश्चित. अनिश्चित विशेषण. अनिश्चित विशेषणामध्ये सर्व रस्ते, थोडी माणसे, काही पक्षी. ओके. आणि शेवटचा आपला संख्या विशेषण आहे. विशेषणाचा प्रकार 3 नंबरचा. कोणता म्हटला होता मी? सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण. बघा, सर्वनामापासून जे विशेषण तयार झाले त्यांना सार्वनामिक विशेषण म्हणायचं. उदाहरणार्थ, हा माणूस, हा हे सार्वनामिक विशेषण आहे. तुम्हाला वाटेल सर हा ना, हा हे आहे, तो काय सर्वनाम आहे. ठीक आहे, पण हा माणूस, माणसाबद्दल तो त्यांनी हे जास्तीची माहिती दिली नाही. हा माणूस, हानी, तो पक्षी, हे सार्वनामिक विशेषण आहे. ठीक आहे. आमचा गाव, कोणता गाव किंवा कोणते पुस्तक, हे सार्वनामिक विशेषण आहे. सार्वनामिक विशेषणाची व्याख्या लिहून द्यायची आवश्यकता आहे का? सर्वनामापासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण म्हणतात. पृथकची उदाहरणे. पृथकची उदाहरणे नाही का दिली ना? 1-1, 10-10चा गट, 2-2, हे पृथकची उदाहरणे आहेत ना सर? मॅम, विना मॅम. आता एक असतं, आणखी एक असंच लिहून घ्या. ते आधी आणि नंतर विशेषण. ठीक आहे. एक कोणता आहे? आधी विशेषण. आणि दुसरा कोणता प्रकार आहे हो? विधी विशेषण. समजायसाठी मी लिहिला इथे मजाक मध्ये. आधी विशेषण आणि इथं विधी शब्दाचा अर्थ नाही कळत ना आपल्याला, म्हणून. आधी विशेषण म्हणजे काय? नामाच्या आधी येणारे विशेषण. विधी विशेषण म्हणजे काय? नामाच्या नंतर येणारे विशेषण. उदाहरणार्थ, मुलगा, उदाहरणार्थ आधी विशेषणाचं उदाहरणात चांगला मुलगा. विधी विशेषणाचं उदाहरण मुलगा चांगला आहे. आणखीन उदाहरण देऊ का? सुंदर अक्षर आहे. तुम्ही असे म्हणू शकता शेवटी सुंदर अक्षर आहे. इथं नीताचे अक्षर सुंदर आहे. याच्यामध्ये कोणतं विशेषण आहे? आधी का विधी? तर इथं विधी. समजे क्या? समजलं का? पटकन सांगा, जल्दी बताओ.
तभी आगे जा सकते हैं। एक वाक्य लिहून घ्या। विशेषणाला विभक्ती लागत नाही, विशेषणाला विभक्ती प्रत्यय लागत नाही, विभक्ती प्रत्यय लागत नाही। एक वाक्य लिहून घ्या, प्रश्न आला तर आला। विशेषणाला विभक्ती प्रत्यय लागत नाही। ठीक आहे। आता हे नाम साधित वर सांगतो फक्त हे। काय दुसरं, नाम साधित, धातू साधित, त्यानंतर अव्यय साधित, हे पण विशेषण आहेत, पण हे काय तेवढे आपल्याला एवढे डीपमध्ये काय हे विशेषण विचारणार। नाम साधित विशेषण, धातू साधित विशेषण, येते का लक्षात? नामापासून बनलेले ते विशेषण आहेत, हे असे आपल्याला काही येतात, पण मग तेवढं काय डीपमध्ये येणार नाही। तुम्हाला वाटलंच नाही बॉस सर तुम्ही घ्या, तर बघा घ्या, नाम साधित विशेषण, इथं धातू साधित विशेषण, इथं अव्यय साधित विशेषण। नाम साधित विशेषणाचं एखादं उदाहरण म्हटलं, सातारी पेढे हे नाम साधित आहे, कारण सातारा हे नाव आहे आणि पेढे हे पण नामच आहे। ठीक आहे, पेढे काय नाम आहे, पण या पेढ्याबद्दल माहिती सांगितली, सातारचे पेढे फेमस आहेत, असं हे सातारी पेढे। धातू साधित जर म्हणलं, पिकलेला आंबा, पिकलेला आंबा, आणि पीक हा धातू आहे, आणि ह्या पीक या धातूपासून पिकलेला हा धातू साधित विशेषण बनलेला आहे। अव्यय साधित मध्ये वरचा मजला, वरचा मजला म्हणजे काय, वर हे काय आहे, वर, वर हे शब्दयोगी अव्यय ना, शब्दयोगी अव्यय आहे ते वर। ठीक आहे, त्याला प्रत्यय लावून, ठीक आहे, तर तो अव्यय साधित विशेषण बनलेला आहे। समजलं काय?